सो आज आहे गणपतीचा 7वा दिवस आणि आम्ही आज मामण्याला थांबलेलो मावशीकडे. सो जेवण वगैरे मग आम्ही निघणार होतो. तर इथे मावशी खोबरं किसते आमटी वगैरेसाठी. इथे बटाटे उकडलेले आहेत, काजू सोललेले आहेत, कांदा, टोमॅटो, गाजर हे सगळं साहित्य आहे कुर्मासाठी. आणि आता वहिनी आमची फोडणी देणार आहे कुर्म्याची. तर इथे मध्येच चैतन्याला लागली भूक, तर त्यासाठी त्याला पोहे करून दिलेले. तर मला इथे सांगितलं की तोपर्यंत ढवळ म्हणून चैतन्याला पोहे देईस. तर मग मी इथे ढवळत होते. त्यानंतर मग आता वहिनीने दिली फोडणी कुर्म्यासाठी. सगळ्यात आधी टाकलं तेल, त्यानंतर टाकला कढीपत्ता, त्यानंतर कांदा, टोमॅटो, सगळे मसाले टाकले. त्यानंतर ज्या काही भाज्या होत्या त्या टाकल्या आणि आता बटाटे टाकलेत. आणि हे सगळं आता थोडंसं पाणी टाकून शिजवत ठेवणार आहे थोड्या वेळ. आणि त्यानंतर मग जे काही वाटाणे आहेत ते टाकणार आहे. तर ह्या आहेत नीता वहिनीच्या मम्मी. सो ह्या आल्या की माझे खूप लाड करतात. तर मग मी त्यांना भेटले. त्यानंतर मग आता इथं सोलायचे होते नारळ. मावशी म्हटली 2-3 नारळ तुला पण घेऊन जा. तर त्यासाठी दादाला सांगणार होती कशात आता सोलायला. पण नीता ताईला बरं नव्हतं, तर तो गेलेला तिला घेऊन डॉक्टरकडे. तर मग म्हटलं आपणच सोलूया. आणि मला हे यंत्रण माहिती होतं नारळ सोलायचं. आणि मी खूपदा नारळ सोललेले पण आहेत. या पहिले मावशीकडे मी खूप राहून गेलेले. तर म्हटलं मग मीच सोलते म्हणून. तर मग मी आता नारळ सोलते. गायबच झाले पण मी तर म्हणजे मी तुला शिकवलंय. एक सोलून तर दाखव मग मानलं तुला. सर दे नको हातावर मारून देशील. बघ छान चालले ना. कसं छान. हो मग काय तर ते बघ किती मोठं. एवढे नारळ झाले सोलून. ते भर हे भरायचे. तांदूळ, गहू आणि मैदा ना. धने आणि मेथी धने आणि तांदळाचं आणि गव्हाचं आणि आटा. झाडच झाला असं फुगताला फुगानी लागायचा. उडदाची डाळ त्याच्यात पाणी घाल. उडदाची डाळ घालायचा का मिश्रण घालायचा. ओके मोहरी टाकायची आधी. मोहरी टाकतात. मोहरी नाही ह्या लसूण टाकायची. नंतर मग ते लाल झाल्यावर ओतायचं आतमध्ये. हे का हे भरायचं हळू ओतायचं. ढवळायचं आणि मिक्स करायचं सगळं झालं. मग ते एकत्र होणार. आणि मीठ कधी टाकायचं. मीठ आधी टाकायचं बघा. हळू कुकर घ्यायचा. हळू ते आंबाडे, शेंगदाणे, आपले काजू काय घालत ना. पण ते सोल घालायचं कोकम. त्याच्यात ते हे घालायचं मीठ घालायचं. त्यावर सगळं शेंगदाणे वगैरे मिक्स करून ना त्याच्यात
तेल ओतायचं, तेलात मग मोहरी ह्या घालायची, लसूण हा तेलात झाल्यावर ओतायचं आणि जेवणाला झाकून म्हणून ठेवायचं. आंबाडे पण घातले. आंबाडे नसल्यावर काय सोलं घालायची? हा कोकम घालायचं. हो पाऊस गो बाई, आम्ही नाही जात ग. जाऊ मग. हा आपण जाऊ. मामा येतोय ना त्यासोबतच जाऊ. काय अगं तुझं चुलीवरच हाच मॅटर. होय का, मला मग कंटाळा. हो अरे काय बोलताय इकडे, सुया होईल. सगळी बर्डेली लागणार. कसलं भारी दिसतंय. दिसतं शेंगदाणे हो वगैरे. मस्त. काय काय टाकलंय सांग त्याच्यात. हा मेथी नाही, हा गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, अजून मैदा, हा धने, धने, मेथी मेथी, अजून आणि उडीद डाळ उडीद डाळ. आणि मीठ आणि हळद. नीता वहिनी असल्याशी तिला पण लय हाऊस आहे. तसे जास्त नाही. झाला. आता किती उशीर ठेवणार हे 5 मिनिटं. पीठ यायला ना. हे कुठं आहे पान, हे कुठे याकडे टाकू. सो आम्ही आज करणार होतो वडे आणि त्यासाठी नीता वहिनीच्या मम्मीने पीठ वगैरे मळलेलं आणि त्यानंतर आता इथं आम्ही सगळेजण मिळून करतो आहे वडे. सो नीता वहिनीची मम्मी मला गोळे करून देत होती आणि माझी सेम प्रोसेस जिथं मामाकडे पण मला तेच काम होतं आणि इथे पण तेच काम आहे. सो मी वडे दाबून देते आणि इथं आमची मावशी वडे भाजत आहे. काही पाठवत राहतो काढून काढून तेलात नाही काही आमचा दुसरं आहे पीठ बघ त्याच्याकडे. ही काकी देत होती ना. काकी हे आमचं वडे भाजणं चालू होतं आणि मध्ये मध्ये चैतू आणि विहानला पाहिजे होते वडे. सो मावशीने काय केलं की पीठ होतं थोडंसं पुऱ्यांचं दुसरं, तर ते त्याचे मग आम्ही त्यांना दोघांना मिळून वडे दिले, पुऱ्या दिल्या आणि आता आम्ही सगळेजण मिळून करतो आहे आरती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग मामा मामी पण आलेले मामण्याला. सो आत्ता सगळेजण मिळून आम्ही वाडी दाखवत होतो. वाडीचं ताट तयार करतो आहे देवाच्या. असू दे आता. जरा जरा वाढ रे, मुलांचे. अरे मुलांचे
मग हे झालं ना जेवण काही ठेवतो तर त्याला हे लावायचं हे गंध फूल त्याच्या हाती द्यायचं म्हणजे आणि मी वाटी ठेवली की जेवायला सुरुवात. ओके. मस्तपैकी मावशी त्यानंतर वहिनीने मिळून स्वयंपाक केलेला. स्वयंपाक वगैरे खूपच सुंदर होता आणि जेवण वगैरे केल्यानंतर मग आता सुयश, मी, मामा, मामी सगळेजण मिळून आता चाललेलो सावंतवाडीला. मी आणि सुयश जाणार होतो वेरल्याला आणि मामी जाणार होती सावंतवाडीला आणि मामा जाणार होता देवसूला, कारण की बाळाजी काका आहेत त्यांच्या गणपतीचं विसर्जन होतं. सो मामा खूप लवकर पुढे गेलेला आणि मामी आणि मी मग आम्ही मागून चाललो आहे.